स्थापन केला, त्याच्यामध्ये काही दुरुस्त केल्या आणि नंतर प्रत्येक राज्यामध्ये तशा पद्धतीचा आयोग असला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका ही केंद्र शासनाची होती। सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या राज्यामध्ये एससी आणि एसटी आयोग हा एकत्रच होता। नंतर आता केंद्र आपल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने 2025 मध्ये आपण तशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि स्वतंत्र आदिवासी आयोग असला पाहिजे अशा पद्धतीचा आपण कायदा लागू केलेला आहे। आता या कायद्यामध्ये बदल करताना जे 4 सदस्य आहेत आणि एक अध्यक्ष आहे, त्याच्यामध्ये त्या सदस्यांमधून एक उपाध्यक्ष सुद्धा निवडला गेला पाहिजे अशा पद्धतीची अमेंडमेंट आपण सुचवलेली आहे। या अनुसूचित जमाती आयोगामध्ये ज्या काही त्यांच्या कार्यप्रणाली आहे, त्यांचे जे काही फंक्शनिंग आहे, त्याच्याप्रमाणे आपल्या राज्यातल्या सर्व प्रकारच्या आदिवासींच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे नियम करण्यात आलेले आहे। खरं म्हणजे आपल्या देशामध्ये पेसा कायदा सुद्धा लागू आहे। आपल्या देशातल्या 10 स्टेटमधल्या 45 डिस्ट्रिक्टमध्ये हा पेसा कायदा लागू आहे आणि आपल्याही राज्यामध्ये 13 डिस्ट्रिक्टमध्ये आपला पेसा कायदा लागू आहे आणि त्या 13 डिस्ट्रिक्टमधल्या अनेक गावांमध्ये अनेक ग्रामपंचायतींना आपला हा कायदा लागू आहे। आता पेसा कायद्याचा समजा आपण या ठिकाणी उल्लेख केला तर पेसा कायद्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आदिवासी आयोगाची जी भूमिका आहे ती जवळपास एकमेकांना पूरक अशा पद्धतीची भूमिका आहे। कारण पेसा कायद्यामध्ये स्वशासनासाठी व अधिकाराच्या संरक्षणाकरता तर आदिवासी आयोग जो आहे या अधिकाऱ्यांचे या जे अधिकार दिलेले आहेत पेसा कायद्यामध्ये त्याची पायमल्ली होत नाही का याची त्या ठिकाणी तपासणी करण्याचं काम आपल्या आदिवासी आयोगाला आहे। आता या पेसा कायद्याची पायमल्ली कशा पद्धतीची होत आहे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। आपल्या पेसा कायद्यामध्ये जे मी सांगितलं की त्यांचे जे काही कार्यप्रणाली आहे त्याच्यामध्ये मुख्य आहे की मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस म्हणजे ग्रामसभेचे अधिकार त्यांनी दिलेले आहेत की त्याच्यामध्ये नैसर्गिक संसाधन आहे त्याचं रक्षण करण्याचं काम पेसा कायद्याच्या अंतर्गत आहे। दुसरं त्यांचं आहे की सोशल आपलं हे रेग्युलेशन्स आणि जस्टिस की आपल्या आदिवासी समाजाला किंवा पेसाच्या अंतर्गत असलेल्या गावांमध्ये त्यांच्या सर्व प्रकारच्या त्या ठिकाणी कायद्याच्या माध्यमातून त्यांचं रक्षण करण्याची आपली जबाबदारी आणि सोशल हार्मोनी ठेवण्याची जबाबदारी ही पूर्ण पेसा कायद्याच्या अंतर्गत आहे। तिसरं एक महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये डेव्हलपमेंट आणि वेलफेअर म्हणजे ग्रामसभा शॅल बी कन्सल्टेड बिफोर लँड ॲक्विजिशन फॉर पब्लिक प्रोजेक्ट्स अँड शॅल हॅव ऑथॉरिटी टू सिलेक्ट दी लोकल डेव्हलपमेंट प्लान्स अशा पद्धतीचे अधिकारसुद्धा या पेसा कायद्याच्या अंतर्गत दिलेले आहे। आता हे असताना गडचिरोली जिल्ह्याचा मला स्पेशली उल्लेख करायचा आहे कारण गडचिरोली जिल्हा आता एक नवीन डेस्टिनेशन किंवा नवीन एक स्टील हब तयार होत आहे अशा पद्धतीचे घोषणा किंवा अशा पद्धतीचे आपण नेहमी भाष्य सर्वजण करतो। ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट गडचिरोली जिल्ह्यामध्ये होत आहे त्याचं आम्ही सुद्धा स्वागत करतो, काही त्याच्यामध्ये प्रश्न नाही आहे। परंतु आता थोडीशी भौगोलिक परिस्थिती समजा आपण गडचिरोली जिल्ह्याची जर बघितली तर या संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातलं एकूण क्षेत्रफळ जे आहे ते 14,412 स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र आहे आणि म्हणजे एकूण 14,41,200 हेक्टर जमीन या गडचिरोली जिल्ह्याची आहे, ज्याच्यामध्ये वनजमीनसुद्धा आहे आणि खाजगी शेतकऱ्यांच्या जमीनसुद्धा त्याच्यामध्ये आलेल्या आहे। आता याच्यामध्ये फक्त वनजमीन जर आपण पकडली तर एकूण 14,412 स्क्वेअर किलोमीटरच्या एकूण क्षेत्रफळामधून वनजमीन जी आहे ती 10,016 स्क्वेअर किलोमीटरची आहे। म्हणजे याचा अर्थ गडचिरोली जिल्ह्यातल्या जवळजवळ 69% ते 75% ही वनजमीन आहे आणि उर्वरित 25-26% ही खाजगी लोकांची जमीन त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे। म्हणजे प्रमाण जर आपण बघितलं तर या 25%मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आपली शेती करून त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करतो आणि तशा पद्धतीची परिस्थिती आहे। आता या फॉरेस्ट लँड जितकी आहे त्याच्यामध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट जे आहे ते 11,227 स्क्वेअर किलोमीटरचं आहे आणि प्रोटेक्टेड फॉरेस्ट जे आहे ते आहे 1,403 स्क्वेअर किलोमीटरचं प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे। आता माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मागल्या वेळेला आपण लॉयड मेटल्सच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांना कोनसरीमध्ये जो स्टील प्लांट करायचा होता तो कोनसरीचा स्टील प्लांट उभारताना त्यांनी डायरेक्ट शेतकऱ्यांसोबत डील केलं। ज्या ज्या शेतकऱ्यांना वाटलं की बा माझी जमीन इतक्या रुपयात मला देता येईल किंवा ती जर कंपनी द्यायला तयार असेल तर मी आपली जमीन द्यायला तयार आहे अशा पद्धतीची भूमिका तिथल्या शेतकऱ्यांची होती आणि मग लॉयड मेटल नावाच्या कंपनीनं सर्व शेतकऱ्यांसोबत डायरेक्टली डील केलं। ज्यांना ज्यांना वाटलं त्यांनी आपल्या जमिनी विकल्या आणि त्यांना त्या बाजारभावाप्रमाणे त्यांना मोबदला तसा मिळालेला आहे। पण आता झालं काय, मधल्या काळामध्ये गडचिरोलीमध्ये एअरस्ट्रीप बनवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने त्या ठिकाणी दिला आणि त्याच्याकरता ॲक्विजिशनच्या नोटिसेस या शेतकऱ्यांना दिल्या। आता विमानतळाकरता ॲक्विजिशन करण्याकरता ज्या नोटिसेस दिल्या त्याच्यामध्ये 20% जमीन ही वनजमिनीची होती आणि 80% जमीन सुपीक जमीन ही शेतकऱ्यांची होती। तर मग आम्ही त्या ठिकाणी मोर्चा दिला, आंदोलन केलं, कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं, आपल्यालाही निवेदन तिथल्या काही लोकांनी दिलं, आम्ही CM साहेबांना सुद्धा निवेदन दिलं आणि आमची ही भूमिका आहे
की वनजमीची जमीन जी आहे आपली 20% ती आपण त्याच्यामध्ये ॲक्विजिशन आपण करणार आहे किंवा ती विमानतळाकरता आपण घेणार आहे. मग 20% जमिनीकरता सुद्धा आपल्याला पूर्ण तशा पद्धतीची प्रोसेस करावी लागणार आहे, कारण वन विभागाची जमीन ती ॲक्विजिशन करणे इतकं काही सोपं काम नाही आहे. राज्याच्या वन विभागाची, केंद्राच्या वन विभागाची त्याच्यामध्ये NOC लागते आणि ते काही सोपं काम नाही, तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून 20% जमिनीसाठी सुद्धा आपल्याला तेवढीच मोठी प्रोसेस करावी लागणार आहे. तर मग उर्वरित शेतकऱ्यांची जमीन घेण्यापेक्षा, सुपीक जमीन घेण्यापेक्षा, ज्यावर शेतीवर त्याचा व्यवसाय सगळा अवलंबून आहे, ती घेण्यापेक्षा आपण पूर्ण वन विभागाची जमीन घ्या. आमचं काही म्हणणं नाही, तितकाच वेळ लागणार आहे. पण तेव्हा त्या ठिकाणी CM साहेबांनी त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं. डेलिगेशन CM साहेबांना भेटायला आलं होतं आणि मग CM साहेबांनी मार्ग काढला की सध्या आपण हे तात्पुरतं स्थगित करून देऊ. आता नव्यानं पुन्हा या गडचिरोली जिल्ह्यामध्ये चामोर्शी तालुक्याच्या अनेक गावांमध्ये ॲक्विजिशन करता या सर्व लोकांना, शेतकऱ्यांना नोटिसेस आल्या. तर कारण काय की MIDCच्या माध्यमातून यांना ॲक्विजिशन करायचं आहे आणि ती जमीन द्यायची आहे JSW नावाच्या स्टील कंपनीला. नवीन जिंदाल नावाचे जे आपले जे काही खासदार आहेत किंवा माजी खासदार आहेत, त्यांच्या स्टील कंपनीला देण्याकरता आपली MIDC अशा पद्धतीचं जमीन अधिग्रहणाचं काम करून त्या सर्व लोकांना नोटिसेस देऊन जमीन अधिग्रहण करण्याचं काम सुरू आहे. आता नोटिसेस दिल्या. आता आपला पेसा कायदा काय म्हणतो? पेसा कायद्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की अंडर पेसा ॲक्ट एनी लँड ॲक्विजिशन फॉर एनी प्रोजेक्ट रिक्वायर्स मॅन्डेटरी कन्सल्टेशन ऑफ ग्रामसभा प्रायर टू इश्युअन्स ऑफ एनी काइंड ऑफ प्रिलिमिनरी नोटिफिकेशन. असं स्पष्ट त्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन असताना सुद्धा आपल्या राज्याच्या MIDC विभागानं किंवा त्या ठिकाणी भूसंपादन विभागानं कलेक्टर साहेबांच्या मार्फत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जमीन अधिग्रहण करण्यासाठी नोटिसेस दिल्या. तर हे पूर्णतः त्या पेसा कायद्याचं उल्लंघन आहे. मग आपण या राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहात, आपण या राज्यातल्या स्टेट आपलं जे काही आपलं STचं जे आयोग आहे त्याचे सुद्धा आपण संरक्षक आहात. आपण त्या ठिकाणी या राज्यातल्या आदिवासींवर अशा पद्धतीचा अन्याय होत असेल आणि पेसा कायद्याचं उल्लंघन सर्रास होत असेल तर ते आपल्याला मान्य आहे का, हे मला या विधेयकाच्या चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित करायचं आहे. वसंत साहेब थांबा ना, आणखी थोडंसं बाकी आहे ना. तर एकूण मी जे क्षेत्रफळ सांगितलं आपल्याला की त्या क्षेत्रफळानुसार सुपीक जमीन पहिलेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये कमी त्याचं प्रमाण आहे आणि तेही सर्व सुपीक जमीन जर आपण त्या अशा पद्धतीच्या प्लांट्स करता घेणार असाल तर ते काही मान्य ठरणारं नाही आणि ते कायद्याचं उल्लंघन करणारं सुद्धा आहे. शेतकरी तिथले आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहेच, ऑलरेडी त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि कुठल्याही स्तरावर ते आंदोलन जाऊ शकते. आणि म्हणून आमची विनंती आहे की आपण या राज्याचे आदिवासी विभागाचे मंत्री या नात्यानं हे ॲक्विजिशन आपण तत्काळ थांबवणार का, हा एक पहिला प्रश्न आहे. आता चामोर्शी तालुक्यातल्या जवळजवळ त्यांच्या 10-12 गावामधल्या या सगळ्या जमिनी करता त्यांनी नोटिसेस इश्यू केलेल्या आहे आणि या तिन्ही प्रोजेक्ट्स करता म्हणजे विमानतळाचं एक प्रोजेक्ट, दुसरं आपलं JSW कंपनीला देणारी जमीन आणि तिसरं ते आपल्या कोनसरीचं जे काही स्टील प्लांटचं एक्सटेन्शन आहे, या तिन्ही प्रोजेक्ट करता जवळजवळ 20,000 एकर जागा आपण अधिग्रहित करण्याचा मनसुबा या राज्य शासनाचा आहे. मग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 20,000 एकर जागा समजा आपण ती शेतकऱ्यांकडनं घेऊन घेतली किंवा बळजबरीने आपण त्याचं ॲक्विजिशन करून घेतलं तर मग तिथल्या आदिवासींकरता किंवा तिथला सर्वसामान्य माणूस जो आहे, शेतकरी जो आहे, कारण पेसा कायद्यातले गावं जरी असले तरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये OBCच्या सुद्धा जागा आहेत, सर्वसामान्य OBCच्या सुद्धा जागा त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्यांना आपण उद्ध्वस्त करणार आहोत का? डेव्हलपमेंट करता त्या चांगली गोष्ट आहे, पण तिथे एअर स्ट्रीप झाल्यानंतर त्या एअर स्ट्रीपचा उपयोग खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाला होणार नाही, कारण गडचिरोली जिल्ह्यातल्या रोज काही त्या माणसाला मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये काम पडत नाही किंवा त्याला कुठे देशातल्या दुसऱ्या शहरामध्ये जायचं नाही आहे. त्याच्यामुळे हा एअर स्ट्रीपचा उपयोग जो होणार आहे तो केवळ त्या कंपनीचे जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. सर्वसामान्य गरीब माणसाला, आदिवासी माणसाला, OBC माणसाला त्या एअर स्ट्रीपचा फारसा उपयोग होणार नाही. आणि तरी जर आपल्याला समजा एअर स्ट्रीप करायची असेल तर आपल्याला वन विभागाची जमीन घेता येते, ती आपल्या हक्काची जमीन आहे. आपण केंद्राकडे तशा वन विभागाकडे आपल्याला तशी मागणी करता येते आणि जरी त्याला उशीर लागला तरी आपल्याला ते करणं शक्य आहे. पण ते करत असताना आपण विनाकारण लोकांच्या जमिनी अधिग्रहित करून घेणे हे योग्य ठरत नाही. आणि तसंही आता या चामोर्शी तालुक्यामधल्या या सर्व गावांमधल्या ही जी जमीन आहे ही पूर्ण त्याच्यामध्ये वेगवेगळे पीक आपले शेतकरी त्या ठिकाणी उगवतो आणि त्याच्यावर त्यांचं संपूर्ण जीवनमान चालते. ज्या कंपनीच्या माध्यमातून किंवा ज्या डेव्हलपमेंटचं आपण नाव घेतो या सर्व कंपन्यांमध्ये आपण स्वतः जाऊन पाहावं की त्या ठिकाणी लॉयड मेटलच्या कोनसरीच्या स्टील प्रकल्पामध्ये किती आपले गडचिरोलीचे लोकल पोरं नोकरीला लागलेले आहे,
केवळ तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून फक्त शिट्टी मारण्याचं काम किंवा किती गाड्या येत आहेत किती गाड्या जात आहेत हे मोजण्याचं काम गडचिरोली जिल्ह्यातल्या पोरांना दिलेलं आहे. चांगल्या मोठ्या पदावर कोणत्याही आपल्या गडचिरोलीच्या जिल्ह्यातल्या पोरांना ते काम देण्यात आलं नाही. सर्वच्या सर्व अधिकारी जे आहे ते चेन्नईमधनं किंवा तामिळनाडूमधनं किंवा बाकीच्या स्टेटमधनं त्यांनी आणलेले आहे. त्यांचा जो मॅनेजर आहे कोनसरीच्या स्टील प्रकल्पाचा तो सुद्धा त्याला हिंदी समजत नाही, त्याला मराठी बोलता येत नाही, फक्त इंग्रजी किंवा तो आपल्या लोकल भाषेमध्ये बोलतो. मग गडचिरोली जिल्ह्यातल्या सामान्य आपला त्या ठिकाणी आदिवासी असेल किंवा सामान्य शेतकरी असेल त्याला कुठल्याही बाबतीमध्ये त्याच्याशी बोलायचं. आणि आता जेएसडब्ल्यू कंपनीला समजा तिथे स्टील प्लांट टाकायचा आहे तर त्यांनी सुद्धा कोनसरीच्या स्टील प्लांटच्या सारखंच त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांशी डायरेक्ट बोलावं. जर शेतकऱ्यांना वाटलं की इतक्या मोबदल्यामध्ये किंवा इतक्या किमतीमध्ये आम्हाला आमची जमिनी विकता येते तर मला असं वाटतं कोणाची हरकत असण्याचं कारण नाही. पण ही मध्यस्थी कोण करते आहे? राज्य शासन करताय. मध्ये कोणाला टाकलाय? MIDC विभागाला टाकलेला आहे. आणि MIDC विभागाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 983 हेक्टर जमीन या चामोर्शा तालुक्यातली केवळ JSW कंपनीला देण्याकरता हे कटकारस्थान जे आहे ते आपल्या MIDC विभागाचं आहे. याचा आम्हाला पूर्ण विरोध आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. आणि केवळ विरोधी पक्षाचे आमदार या नात्यानं नाही तर सर्वसामान्य ग्रामस्थांची किंवा संपूर्ण ग्रामसभेच्या सर्व लोकांनी ठराव सुद्धा केलेला आहे आणि ते जमीन द्यायला तयार नाही. आणि म्हणून हे जे काही आपल्याला उद्योग उभारायचे आहेत ते उभारले पाहिजे इतकं बरोबर आहे. पण शेवटी ते कोणाच्या शेतकऱ्याच्या पोटावर पाय देऊन उद्योग उभारता कामा नये. आणि म्हणून मला या विधेयकाच्या निमित्ताने जी चर्चा उपस्थित झालेली आहे त्याच्यामधून पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून द्यायची आहे की आपण राज्याचे आदिवासी विभागाचे मंत्री आहात. आपण या राज्यातल्या सर्व आदिवासींचे आपण संरक्षक आहात आणि म्हणून आपल्याला सुद्धा ती भूमिका बजावी लागणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तो त्या ठिकाणी वाद आणखी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होणार आहे. या जमीन अधिग्रहणाच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला CM साहेबांशी बोलावं लागणार आहे. आम्ही सुद्धा CM साहेबांकडे जाणार आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की CM साहेब या लोकल जितके काही ग्रामस्थ आहेत यांची भूमिका समजून घेतील आणि JSW कंपनीला जो आपल्याला जमीन देण्याचा जो घाट आपण MIDC विभागाच्या वतीनं करतो आहे तो त्या ठिकाणी कॅन्सल करतील आणि दुसरी अन्य कुठली जागा त्या ठिकाणी देतील तर आमचं काही म्हणणं नाही. गडचिरोलीच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही आम्ही सर्वजण निश्चितपणे कटिबद्ध आहोत. पण त्या ठिकाणच्या लोकल लोकांची त्या ठिकाणी त्यांची भावना काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ते आठवण करून देण्यासाठी आजच्या या विधेयकाच्या बाबतीमध्ये चर्चा करण्याच्या उद्देशाने आणि याही उद्देशाने मला